प्रवास रोमांचित करतो। या प्रवासात अस्पृश्यांचं मिस क्लार्क हॉस्टेल, जैन बोर्डिंग, राजाराम कॉलेज अशा ठिकाणी अनेक अटीतटीचे प्रसंग त्यांच्या जीवनात घडत होते। कोल्हापूर संस्थांच्या राजर्षी शाहूंच्या सामाजिक कार्याचा अण्णांना परिस्पर्श झाला। भरभक्कम शरीरयष्टी लाभलेल्या भाऊरावांचं प्रेम, कुस्ती आणि लाल मातीकडे धाव पाहायचं, बोलायची ओघवती कला, सहज सुंदर शब्दफेक, राजबिंडा स्वभाव यांच्या जोरावर किर्लोस्कर, कुपर, आपण पाहत आहात उद्योजकांची भरभराट करून देणाऱ्या शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंती सोहळ्याचे लाईव्ह प्रसारण 4 ऑक्टोबर 1919 दिनांक 22 सप्टेंबर 2025 सुवर्ण अक्षरांनी कोट हॅलो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू यांच्याच विचारधारेचा वसा आणि वारसा पुढे नेतात। असं म्हणतात की तुम्ही जर एका वर्षाचा विचार करत असाल तर धान्य पेरावं लागतं, तुम्ही जर 10 वर्षाचा विचार करीत असाल भक्कम आधार होता त्यांच्या सहचारिणीचा। कुंभोजच्या 16व्या वातावरणात वाढलेली, दागिन्यांनी मढून गेलेली आदातका स्वखुशीनं लंकेची पार्वती होते। महारामांच्या मुलांना वाढवते म्हणून माहेर तुटलं होतंच। अशात पोटच्या मुलांपेक्षा जास्त लळा या माऊलीनं वसतिगृहातल्या मुलांना लावला होता। स्त्रिया ज्या अलंकाराला जीवापाड जपतात तो सौभाग्य अलंकार, मंगळसूत्र ही रयत माऊली हसत हसत गहाण ठेवते। अण्णांच्या कार्यात सावलीसारखी उभी राहणारी रयत माऊली या प्रवासाला मध्ये सोडून जाईल याची कल्पनाही नसताना मी एक पूर्ण उशिरा रयत माऊली तिच्या लेकरांना मूर्ख आवाज नको आणि प्रत्येक वयामध्ये जे पुढे 2 मुले आहेत, मुलांमध्ये 2 मुले आहेत, त्यांनी रयत शिक्षण संस्थेचा बाकीच्यांनी विजय असं याप्रमाणे घोषणा द्यायची। त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असं, त्यानंतर स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रेक आणि 2, 3, 4 कर्मवीरांचा जय जयकार याप्रमाणे घोषणा द्यायच्या आहे। प्रतिमा पूजन आज आपण कर्मवीर अण्णा यांची 138वी जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। माननीय सुपरंटेंडेंट यांच्या हस्ते कर्मवीर अण्णा आणि लक्ष्मी राणी यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे।
करून गेले. अण्णांचं काळीज उधळलं. या रयत माऊलीचा असीम त्याग, आम्हाला एवढं मोठं मन शब्दात व्यक्त करायला शब्दच अपुरे पडतात. अशा वेळी भाव असं वाटतं, माय मरताना माय डोळे पुसू दे करायच, माझ्या मागणीही करा लाड माझ्या वासराच. नका कोलीमडू देऊ सजलेला हा मालव, जरी करावा लागला माळ घालत तांडव. उद्या पाडव्याचा सण खाऊ घाला गोड धोड, सता माझ्या लेकरांना जरूर तेल हाती फोड, जरूर तेल हाती फोड. अण्णांनी घेतला आधार लहिरींच्या ध्यासाचा, लेकरांची माय बनले अण्णा. यातूनच रयत विस्तारू लागली, बहरू लागली. रयतचा वटवृक्ष दिमाखू लागला. यातून रयतची प्रगती होऊ लागली. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार पाहून डोळे दिपून जातात. यामागं पाठीवर अध्वानाचं ओझं आणि कपाळावर अस्पृश्यतेचा शिक्का मारून जन्मलेल्या उपेक्षितांसाठी अण्णा बहिणी चंदनासारखे शिजले. महाराष्ट्रात शिक्षणाचा बहर निर्माण होत असताना 9 मे 1959 रोजी हा आधुनिक तीर्थंकर कधीही परत न येण्याच्या प्रवासाला कायमचा निघून गेला. निघाला, पुण्यात्मा निघाला. झोपडीच्या गलबतासाठी मानवतेचे पोवाडे गाणारा कर्मयोगी कर्मवीर निघाला. कर्मवीर अण्णांनी संस्थेला घालून दिलेला श्रमप्रतिष्ठेचा, विचारांचा आणि मूल्यांचा पक्का पाया, याच जोरावर रयत शिक्षण संस्थेचा गेली 98 वर्ष हा डोला सांभाळण्यात अग्रणी बनले. ते म्हणजे व्हिडिओ चालू. हा चालू आहे. वर या मात्र हा डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयातील सन्माननीय सदस्य व मुख्याध्यापक यांच्या हस्ते होत आहे. पदक कलाविष्कार सादर करताना
आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. विजय असो, विजय असो.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. त्यानंतर ट्रॅक्टर आणि मग त्यानंतर पाठीमागे असतो. नका लावू ग नजर टक पाहून बायानो तेज त्याच्या कपाळीचं जणू शोभे वर्धमान आला महावीर पोटी प्रकाशल सारणाने. लई गुणाचा होईल माझ्या जीवाचा पारस, लई गुणाचा होईल माझ्या जीवाचा पारस. सोन्या चांदीच्या हातानं जगा भरविलं घास गुंजारिलं जग सार. त्याचा पाळण्याचा पाय हार खडे पाय गोंडा हार खडे गंगोमाई. कष्ट उपसले किती पाय गंगा गंगा येणे, कष्ट उपसले किती पाय गंगा गंगा येणे. नळा लावी सगळ्यांना दोघांचेही बाळताने दिसा मासानी वाढला पाटला. कर्णला विचारे माझी माऊली बघून अरे अभाय अढेला तुम्ही दिले मन. वृषभनाथ सरवाया आना त्याच्या पावनानं झाला चांदण्यांचा बोलबाना. माया गंगाई हालवी असा जोरात पाळणा कोयनेचं वारं झालं त्याच्या जीवाचा खेळणा. आता ओवाळून टाका मी तर मिरेच्या स्नेहाने, आता ओवाळून टाका मी तर मिरेच्या स्नेहाने. नका लावू ग नजर टक पाहून बायानो तेज त्याच्या कपाळीचं जणू शोभे वर्धमान आला महावीर पोटी प्रकाशल सारेरानं. लई गुणाचा होईल माझ्या जीवाचा पारस, लई गुणाचा होईल माझ्या जीवाचा पारस. सोन्या चांदीच्या हातानं जगा भरविलं घास गुंजारिलं जग सार. त्याचा पाळण्याचा पाय हार खडे पाय गोंडा हार खडे गंगोमाय. कष्ट उपसले किती पाय गंगा गंगा येणे, कष्ट उपसले किती पाय गंगा गंगा येणे. लळा लावी सगळ्यांना दोघांचेही बाळताने दिसा मासानी वाढला पाटलाचा भाऊ राव. दिसा मासानी वाढला पाटलाचा भाऊ राव. त्याला पुरेनासा झाला खोड्या करू नका, व्हिडिओ चित्रण चालू आहे. कराढन भेगेवेडी गेला रममान भूत. खोड्या करू नका बरं का, लाईव्ह व्हिडिओ चित्रण चालू आहे. नाही लाईव्ह आहे. पैलवान गडी जसा व्हायरल होईल, बेकार आहे. तुला ठेचायची होती भेदा भेद जाती येतात, तुला ठेचायची होती भेदा भेद जाती येतात. माणसाची माणूस की तुझी नीती मालमत्ता भाव भेद भाव लोक पालक कसे. तुला पुसण्याचे मोठे सारे अमंगळ ठसे. बहुजनांचा उद्धार ध्येय तुझ्या आयुष्याचे. पुढे फुलतील मळे वेध तुला भविष्याचे. किती रमलास तू आजोळात तिथल्या मातीत तिथल्या शेत शिवारात, किती रमलास तू आजोळात तिथल्या मातीत तिथल्या शेत शिवारात. रामलिंगाच्या बाहुबलीच्या डोंगरावर भटकताना विसरलास तहान भूक. अंगा खांद्यावर माखून धूळ उडवलेस पाण्याचे फवारे, अंगा खांद्यावर माखून धूळ उडवलेस पाण्याचे फवारे. तू अनवाणी झालास, नाही तर अनवाणीच फिरायचं होतं आयुष्यभर तुला. वस्ती भरल्या आणि तांड्या भरल्या पोराबाळांना गोळा करा. ही पायपीठ नियतीनेच कोरली होती तुझ्या नशिबात. माणूस ही एकच जात, माणूस ही एकच जात, माणूस की हा एकच धर्म. हे जीन तत्व स्वीकारलं होतं तुझ्या मनानं. त्या जीन तत्वाचं उत्तरीय परिधान करून फिरणाऱ्या पाळी राजकांच्या पिढ्या घडविण्यासाठी करायची होती तुला ही पायपीठ. अभ्यासपणे चालून जाणार होतास तू. शिक्षणाच्या रंगरेषांनी ज्ञानाचे ठिपके करून रयतेचं साम्राज्य उभा राहिला. एका सामान्य योद्ध्यासारखं तुला चालायची होती ही वाट आणि घडवायचे होते अनेक चंद्रगुप्त आचार्य चाणक्य म्हणून. कोल्हापूर अयंबेच्या वास्तव्यानं पवित्र झालेलं, ताराराणीच्या पराक्रमाने सचित्र झालेलं, राजर्षी शाहूच्या कर्तृत्वाचं चरित्र झालेलं. तिथल्या जैन वसतिगृहात केली तुझी रवानगी आणि नाव घातलं राजाराम हायस्कूलात. कारण तू खूप शिकावं असं वाटत होतं तुझ्या आई वडिलांनी. कशी शिकायची शाळा मन नाही पुस्तकात, कशी शिकायची शाळा मन नाही पुस्तकात. अंक गणिताची पाने शिरी नातं मस्तकात. तुझ्या आवडीने
आपण पाहत आहात पद्मभूषण डॉक्टर, शिक्षण महर्षी, समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंती सोहळ्याचं प्रसारण. हे विद्यालयाचं गेट आहे आणि आतील भाग आपण पाहिलेला आहे. प्रभात फेरीचं नियोजन चालू आहे. इथून पुढे हा पुढचा व्ह्यू आहे आणि इकडं फेरी जाणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय रेडणी सादर करत आहेत कलाविष्कार. पाहत आहात रेसिंग पथक यांचा कलाविष्कार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय रेडणी.
चालू थोड्या नको दिसताय काय करताय. काय बोललेला रेकॉर्ड झाला. मी हेड सरांना दाखवे तुम्ही काय आगाऊपणा करून काय चित्रण चालू आहे. काय आगाऊपणा करून चालू आहे. आपण पाहत आहात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंती सोहळ्याचं लाईव्ह प्रसारण. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ स्किप न करता आपण पाहावा ही विनंती. आपण पाहत आहात लाईव्ह प्रसारण. आणि गंगूबाई पाटील या कर्तव्यनिष्ठ दाम्पत्याच्या पोटी अण्णांचा जन्म झाला. सती धर्माचा भाऊ वाचला असा वारणा खोऱ्यातील प्रत्येक माता भगिनींचा अधिकार असणारा सत्यप्पा भोसले याच्या सानिध्यातून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं बाळकडून अण्णांच्या भूमी पारवलं जातं. अस्पृश्यता जातीभेदांनी काळवंडलेली मने या नरक यातनांनी शिक्षणापासून कोसू दूर असणारे मागासवर्गीय त्यांची पिढ्यापिढ्यांची भलाई कुटुंबना ही सारी कुटुंबना दूर करण्याची सुरुवात म्हणून अण्णा राहतच मोडून टाकतात. तुझेला व्याकुळ अस्पृश्याला घरी जगायला मिळालं. शिक्षण रूपी गुलामगिरीला ज्या समाजात कधीच पोचली नाही तिथे ज्ञानदेव घोलप सारख्या अस्पृश्य विद्यार्थ्याला शिक्षण प्रवाहात आणून आपलं पुरोगामित्व सिद्ध करणं. इतरांच्या शिक्षणाची काळजी घेणाऱ्या भाऊरावांच्या त्यांच्या वडिलांच्या होणाऱ्या सततच्या बदल्यांनी तशी त्यांच्या शिक्षणाची हेळसांडच झाली. म्हणताना दैव जाणीले कोणी या उक्तीप्रमाणे कोणत्याही विद्यापीठाची डिग्री का मैदानावरती पूर्णानंद सरण विद्यार्थी पटकन स्टेजच्या समोर या. मैदानावरती शाळा परिसरामध्ये फिरणारे विद्यार्थी पटकन या.
दोन